नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच रहा, माझे व्हिडिओ बघत रहा। व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब। तर आज मी घेऊन चालली आहे तुम्हाला घुमड्यात। आपण खूप निसर्गरम्य हे घुमडे गाव आहे आणि घुमडाई गावामध्ये आज आहे घुमडाई देवीचा म्हणजे जे मंदिर आहे त्याचं 13वा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने मी आज मंदिरात चालली आहे। तर तुम्हाला पण मी तो पूर्ण व्हिडिओ दाखवते। आणि जसं की हा जो काही वर्धापन दिन आहे तो 13वा वर्ष आहे हे वर्धापन दिनाचं आणि 7 मे पासून हा कार्यक्रम चालू होतो। पण या वर्षी सगळं मतदान वगैरे आचारसंहिता यामुळे काल फक्त 7 तारीखला एक कार्यक्रम आणि फक्त नाटक होतं आणि बाकी जे काही सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते 8 तारीखला ठेवलेले आहेत। तसं बऱ्याचदा दरवर्षी हा कार्यक्रम 4 ते 5 दिवसाचा असतो, पण हे आचारसंहिता मतदान वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे हा कार्यक्रम यावर्षी 2च दिवस ठेवलेला आहे। आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घुमडाई मंदिर पाहिलंच असेल तर आज एकदा पुन्हा माझ्या व्हिडिओतून बघा। चला तर मग आपण जाऊया आज डायरेक्ट घुमडाई मंदिरात। प्रत्येकासाठी कोकण म्हणजे जिव्हाळ्याचा विषय। कोकणात फिरायला, समुद्राचा आनंद लुटायला माणूस नक्की येतोच येतो। पण आता कधी आलातच तर कोकण अनुभवायला या। त्याच वेळी तुम्हाला कोकणाला स्वर्ग असे का संबोधले जाते हे जवळून पाहता येईल। निरोगी वातावरण, मनाची घालमेल थांबवणारी शांती, अगदी एसीलाही लाजवेल असा निसर्गातला गारवा। आवाज अगदी आलाच तर तो गाड्यांचा नाही तर पक्ष्यांचा असेल किलबिलाट। हे ऐकूनच विचाराने मन कसं प्रसन्न वाटतं ना। पण हे सगळं जवळून अनुभवायचं असेल तर कोकणात अशी निसर्गरम्य बरीच गावे आहेत आणि त्यातलंच एक गाव म्हणजे आमचं घुमडे गाव। मी म्हणते म्हणून एकदा आवर्जून भेट द्याच आमच्या गावाला, त्यावेळी तुम्हाला समजेल मी एवढं भरभरून का बोलतेय। तर आज आमच्या गावात साजरा होतोय घुमडाई देवी आईच्या मंदिराचा 13वा वर्धापन दिवस। कौलारू मंदिर असल्यापासून मी हे मंदिर पाहते, पण आज येऊन बघाल तर 2 डोंगरांच्या मध्यभागी निसर्गाच्या कुशीत भव्य दिव्य असे मंदिर दिमाखात उभे आहे। कोकणातील मंदिरं म्हणजे कोकणवासियांसाठी पर्वणीच जणू। आता एखादं मंदिर म्हटलं की त्यामागे बऱ्याच अशा दंतकथा सांगितल्या जातात, तसेच आमच्या मंदिरामागे ही एक दंतकथा सांगितली जाते। सुरुवातीला मंदिर परिसरात पूर्णपणे राईचे बन होते। गावात एक ब्राह्मण वास्तव्याला होता, त्याची एक गाय देखील होती आणि ही गाय बरेच दिवस या राईच्या बनामध्ये येऊन एका पाषाणावरती आपला पान्हा सोडत असते। हे ज्यावेळी त्या ब्राह्मणाच्या निदर्शनास आलं त्यावेळी तेथे त्याने खोदण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्याला देवीने दृष्टांत दिला। या दृष्टांताची खबर त्याने गावामध्ये सांगितली आणि तेथूनच पहिल्यापासून या पाषाण स्वरूपी देवीची पूजा अर्चा करण्यात यायची। पण ज्यावेळी नवीन मंदिराचा जीर्णोद्धार झाला म्हणजेच 2011 साली या पाषाण स्वरूपी देवीची स्थापना मूर्ती रूपात करण्यात आली। घुमडाई देवी आईच्या मंदिरामध्ये भक्तांची रेलचेल ही नेहमी चालू असतेच, पण सोबतच वर्षातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही राबविले जातात, जसे की होळी, रामनवमी, वर्धापन दिन सोहळा, श्रावण महिन्यामध्ये अनेक कार्यक्रम राबविले जातात, सोबत दहिकाला उत्सव असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात। आज देखील या 13व्या वर्धापना दिनानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होणार आहेत, जसे की श्री सत्यनारायण महापूजा, पालखी सोहळा, महाप्रसाद, भजने आणि सोबतच स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा बऱ्याच गोष्टी आज आयोजित केलेल्या आहेत। सत्यनारायणची महापूजा आणि सोबतच होमविधी झाल्यानंतर देवीची आरती केली जाते। ही आरती झाल्यानंतर संपूर्ण गावासाठी म्हणून गाराणे घातले जाते। हे गाराणे झाल्यानंतर देवीची जी पालखी आहे ती बाहेर वाजत गाजत काढून मंदिराला एक प्रदक्षिणा मारून पुन्हा त्या जागी आणून ठेवली जाते। अशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला जातो। तुम्ही जर मागचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी होळीचं जे काही निशाण येतं ते सर्व दाखवलेलं त्या व्हिडिओमध्ये आणि मी त्यावेळी त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आमच्या घरोघरी घुमडाई आई देवीचं निशाण येतं, तर हेच आहे हे घुमडाई आई देवीचं मंदिर।
फोटोशूट महत्वाचा. तर अशा प्रकारे होता हा सगळा कार्यक्रम. आम्ही महाप्रसादाचं भोजन केलं आणि आम्ही निघालो घरी. आणि घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा रात्री आम्हाला यायचं होतं, कारण जसं की रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होते स्थायिक कलाकारांचे आणि रात्रीची रोषणाई वगैरे मला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दाखवायची होती. त्यामुळे आवर्जून मी पुन्हा एकदा रात्रीची आली आहे आणि आता आपण पूर्ण रात्रीची रोषणाई, मंदिर, ते सांस्कृतिक कार्यक्रम ते पाहूया. चव्हाण, यश नांदोसकर, सुनील बेडगावकर, संजय कांबळे, विष्णू बिरमळे, भाई बिरमळे, दिलीप बिरमळे त्या सर्वांनी हे सामने यशस्वी करण्यात आणि मेडल असं बक्षिसाचं स्वरूप आहे. इथे या ठिकाणी आभार मानत आहोत. यानंतर ओम बिर महिन्यामध्ये तुम्हाला मी सिद्ध करून दाखवीन. 1 महिन्यामध्ये पळीव करून माझ्या करता नाही. इथे नाही गाडी तर तिथपर्यंत यावेळेस पडा उभा राहणार आहे. पण तुम्ही सांगा आणि जे मी नियोजन सांगतोय ते तुम्ही ऐका, त्याला संमती द्या. कोणालाही इथे गाठी उतरून यावं लागणार नाही. तो आपल्या गाडीत बसून या ठिकाणी येईल. एवढी आम्ही सर्व मंडळी व्यवस्था करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आई गुमडाईच्या कृपेने. त्यामुळे हे सर्विस तर तुम्ही एकत्र जर मुंबई मंडळ गाव मंडळ जर बसलात तर हे सगळं होईल. आज
13वा वर्धापन दिन आहे. 2011 मध्ये जो सुरुवातीचा उद्घाटन झालं त्यावेळी त्याचा उत्साह होता. आज तसाच उत्साह वाढत गेला. परंतु याच्या पुढचा वर्धापन दिन असताना आता या ठिकाणी वेगळं वेगळं काहीतरी दिसलं पाहिजे. कारण तेच बघून माणसाला कंटाळा येतो. पुढच्या वर्धापन दिनानिमित्त जर सगळं झालं तर तीर्थक्षेत्र आणि मंदिराचा परिसर हा वेगळा अचानक कायापलट झाल्यासारख्या करण्याचा माझा स्वतःचा मानस आहे. ते मी केल्याशिवाय राहणार नाही. पुढचा वर्धापन दिन या पहिल्याच वर्धापन दिनापेक्षाही उत्साही झाला पाहिजे. आणि तो होत असताना इकडे सगळ्या आजूबाजूला परिसर असेल, पटांगण असेल, हे वेगळं काहीतरी झालं अचानक असं लोकांच्या निदर्शनात आल्यासाठी त्याचे आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. मला या घोंबडे गावातील सर्व ग्रामस्थांना धन्यवाद द्यावं लागेल. महिला भगिनींना, माता बंधूंना मला खरोखर धन्यवाद द्यावं लागतं. कुठलाही कार्यक्रम असला, आमच्या सगळी तरुण मंडळी जी इथे आहेत, गावचा उत्सव असेल, ही सर्वच मंडळी स्वतःच्या खर्चातून स्वतःचा वेळ देऊन सुशोभीकरण करतात, लाईटिंग करतात, देवीची सजावट करतात. इथे महाप्रसाद होतो. हा महाप्रसाद केवढा जरी मोठा असला तरी आम्ही बाहेरची माणसं बोलवत नाही. आमच्या गावातीलच महिला भगिनी स्वतः येतात, स्वतःचा बाजार बाजूला ठेवतात. त्या दिवशी इथे जेवण करतात, स्वतःच साहित्य घेऊन येतात. आणि हे सगळं चालत असल्यामुळे ह्या गावामध्ये असे उत्सव मोठ्या प्रमाणात होतात. आम्ही कुठलाही उत्सव करत असताना कुठलेही कॉन्ट्रॅक्ट देत नाही. आणि कॉन्ट्रॅक्ट न दिल्यामुळे ही सर्व आमची मंडळी स्वतः असाच कार्यक्रम असल्यासारखा हे सर्व या कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवतात. त्यामुळे या 13वा वर्धापन दिन कुठलेही तंटा न होता या ठिकाणी मोठे घुमडाई देवीचा मंदिराचा आज वर्धापन दिन होता. 13वा वर्धापन दिन होता हा. आणि तो माझ्या व्लॉग मधून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, गुड नाईट. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि अजून पण आता तिथे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे स्थायिक लोकांचे चालू आहेत. आम्ही निघालो आणि दरवर्षी अशा प्रकारे हा साजरा होतो. तर मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. हो ना, बाय, गुड नाईट.